सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेल्या आहेत. त्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्याच्या काही उत्तरपत्रिकाही देणार आहे. आज विषय पाहूया आपण. मराठी विषय प्रथम सत्र परीक्षा, इयत्ता 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान तीनही शाखांना हीच प्रश्नपत्रिका आहे. गुण आहेत 50 आणि 2.5 तासाचा वेळ आहे. ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेली आहे. या चॅनलवर पूर्ण प्रश्नपत्रिका पाहू शकता. याची उत्तरं कशी लिहायची, कृतीपत्रिका कशी सोडवायची ते आता आपण पाहूया. चला तर इयत्ता 12वी कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांची मराठी विषयाची 50 गुणांची प्रथम सत्र परीक्षा, त्याची उत्तरपत्रिका पाहूया आपण. विभाग पहिला आहे गद्य. 12 गुणांचा आहे पहिला विभाग. कृती क्रमांक 1 त्यातली अकृती आहे. खालील पठित गद्य उताऱ्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. 8 गुण आहेत. पठित गद्य म्हणजे तुम्हाला जे धडे आहेत, पाठ आहेत पुस्तकातले, त्यामध्ये एक पाठातला उतारा घेतला आहे, त्यावर कृती सोडवायच्या. क्रमांक 1 स्वस्थता आणि स्वत्व हिरावून घेणारा, त्याला 1 गुण आहे आणि इथे एकच ओळीमध्ये एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. तिथे उत्तर येणार आहे अस्वाभाविक वेग. 2 रात्री वेगाने धावणारी, रिकामी जागेत उत्तर लिहायचं 1 गुणाच्यासाठी. ते उत्तर आहे रातराणी. नंतर तिसरी कृती, वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय होईल, तर 2 कारणं लिहायची 2 गुणांच्यासाठी. त्याचं उत्तर लिहायचं आहे शरीर मनावर ताण येतात, चित्ताची व्यग्रता वाढते. आणखी पण 1-2 कारणं आहेत, कोणतीही 2 लिहा 2 चौकटीमध्ये. आपण परिच्छेद पाहूया. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. इथे एक उत्तर सापडलं आपल्याला. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी तेवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर, आता इथे पण उत्तर आहे आपल्याला. चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभरात नवश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात, कमरेची आणि पाठीची दुखणे वाहनधारकांची व्यथा असते. इथे उत्तर आहे. यातले कुठलेही तुम्ही 2 लिहू शकता. आपण यातले 2 लिहिलेले आहेत. उठणे, बसणे, चढणे, उतरणे, चालणे, पळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून आपण स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून आपण पोचणार तरी कोठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. इथे उत्तर एक सापडलं, अस्वाभाविक वेग. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. आता या परिच्छेदावर आणखी काय कृती आहेत ते पाहूया. स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. यामध्ये वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. तुमचे मत स्पष्ट करा. 4 गुण आहेत याला. हे उत्तर लिहा किंवा तुमच्या मनाने आणखी लिहिलं वेगळं तरी चालेल. उत्तर लिहायचं, अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे. एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात, ती सुद्धा कमी अवधीत. कामांशी संबंधित अनेक ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावे लागतात. मोठमोठी अंतरे कापावी लागतात. चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते. साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो. फक्त 1-2 किंवा फक्त काही जणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही. सामान्य माणसानेही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे. सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात. आपण चालत चालत जाऊन कामे करतो तेव्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात. एक सुंदर नैसर्गिक लय शरीराला लाभते. मात्र सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे या हालचालींना आपण मुकतो. शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही. शरीराच्या अनेक व्याधींना सुरुवात होते. दुःखे, कटकटी भोगाव्या लागतात. पैसा, वेळ खर्च होतो. दैनंदिन जीवन विस्कळीत होते. जगण्यातला आनंद नाहीसा होतो. म्हणजे आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात. पुढची कृती आहे खालील पठित गद्य उताऱ्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. 4 गुण आहेत. पठित गद्य म्हणजे पुन्हा एका धड्यावरचा पाठ आहे, त्यावरच्या कृती.
1. लेखिकेने वर्णन केलेले भारतीय जवानांची वैशिष्ट्ये 2 लिहायची. वीरांना सलामी या पाठातले 2 गुण आहेत. त्याचं उत्तर आपण लिहूया. भारतीय जवानांची वैशिष्ट्ये: उमदा प्रसन्न चेहरा, सतत काम. आणखी पण 2-3 वैशिष्ट्ये आहेत, कोणतीही 2 लिहा. पुढची 2 कृती. TCPवर सैनिकांनी केलेले स्वागत व व्यवस्था. इथे फक्त 2 उत्तरं लिहायची. 2 चौकटीत 2 गुण आहेत. 2-4 उत्तरंही येऊ शकतात, त्यातले 2 लिहू. टेलिफोन लावून दिले, जेवणाची व्यवस्था केली. परिच्छेदामध्ये आणखी काही कामं आहेत. पाहूया पाठाचा परिच्छेद. TCPवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल. तुमची या युनिटमध्ये राहण्याची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल. सेवा परमो धर्म हा. लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतळीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोरा आला, म्हणाला, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. आता इथे उत्तर आपल्याला सापडतंय की मग 36 जणांना वाफाळल्या चहा, गरम गरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात जेवण पूर्ण केलं. यापैकी कुठलेही 2 कामं लिहा. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आए हो. हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीप्रमाणे झपाझप काम करत होते. इथे एक उत्तर आहे. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं अत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठाई ठाई आमच्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोचवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. विभाग 2 आहे. पद्य म्हणजे कविता. 12 गुणांचे कृती किंवा प्रश्न आहेत. कृती 2 अ. पठित कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. पहिली कृती सोडवा. विंचू उतरवण्याचे 2 उपाय लिहायचे. विंचू चावला ही कविता किंवा भारुडे त्यातलं. तमोगुण मागे सारणे, सत्वगुणाचा अंगारा लावणे. 2. चौकटी पूर्ण करा. विंचू या अर्थाची 2 नावे लिहायची आहेत. इथे विंचवाला काय काय नावं आहेत ती लिहायची आहेत. वृश्चिक आणि इंगळी. हे झाले 4 गुण. ही कविता आहे. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण. आता इथे वृश्चिक हे विंचवाचंच नाव आहे आणि इथे इंगळी हे पण विंचवाचं नाव आहे. मज नांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची, या विंचवाला उतारा. आता हे उत्तर सापडलं आणखी एक. तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा. 4 चौकटीतली उत्तर मिळाली. विंचू इंगळी उतरे झरझरा, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने. यावर स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे 4 गुणांची. तुमच्यातील दुर्गुणाचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. महत्त्वाची कृती आहे. नेहमी येते परीक्षेला. हे उत्तर लिहा किंवा आणखी तुमचं वेगळं उत्तर असू शकेल. तुमच्यातील दुर्गुणाचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. उत्तर. माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळीच कळत नव्हते, पण माझ्या आईने एकदा ते मायेने समजावून सांगितले. माझ्यातला पहिला दुर्गुण म्हणजे मी खूप रागावतो. मनासारखे काही झाले नाही की मी वैतागून समोरच्याला बोलतो. दुसरा असा की मी वेळेवर जेवण झोप घेत नाही आणि वेळेवर उठत नाही, त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो. हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला. मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले. पहिलं म्हणजे राग स्वाभाविक असला तरी तो नाहक आहे हे जाणून घेतले. एखाद्या गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का याची शहानिशा मी मनाशी करू लागलो. आणि माझ्या लक्षात आले की माझ्या शीघ्रकोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात. म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले आणि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले आणि नेमके कधी झोपेतून उठायचे ती वेळ निश्चित केली. खूप प्रयत्नांती मला या गोष्टीत यश आले. मग मी आईचा लाडका चिरंजीव झालो. यापेक्षाही वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. पुढची कृती आहे कवितेवरचीच. खालील ओळीचे काव्य सौंदर्य स्पष्ट करा. 4 गुण.
नाही बेन गमन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्याने संसार सांधते बाई सांधते. रोज मातीत कल्पना दुधाळ यांची कविता. उत्तर लिहूया आपण. कवयित्री कल्पना दुधाळ यांनी रोज मातीत या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दात चित्रित केले आहे. शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते तशी ती ऊसाची लागवडही करते. ऊसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये ऊसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे ऊसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वतःचे मन त्यात दाबते. स्वतःला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे. पुढची कृती दिलेली आहे किंवा. पुढील ओळीचे रसग्रहण करा. यालाही 4 गुण आहेत. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, ही जी गझल आहे सुरेश भटांची त्यातल्या ओळी आहेत. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या हिजळा, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळ्यानं मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. आपण रसग्रहण करूया. सुरुवातीला आशय सौंदर्य लिहायचं. समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार रंग माझा वेगळा या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवीने म्हटले आहे. काव्यसौंदर्य. उपरोक्त ओळीमध्ये कवी असा भाव मांडतो की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे. कशा कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण त्या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत, म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले, पण आयुष्यात फसवणूक खूप झाली. विश्वासघात झाला, पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे. भाषिक वैशिष्ट्ये लिहायची. या कवितेत गझल हे मात्रावृत्त आहे. अंत्ययमकाचा रदीप या रचनेत ठळकपणे वापरला आहे. मतला धरून यामध्ये 6 शेरांची किंवा रेखतो म्हणतात त्याला मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पकड यामुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते. विभाग 3रा आहे साहित्य प्रकार. कथेचा आहे आणि 7 गुण आहेत त्याला. कृती क्रमांक 3 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत. उतारा पुढच्या स्लाईडवर आहे. कृती सोडवा. कादंबरीकार ह.ना. आपटे यांच्या साप्ताहिकाचे नाव 1 गुण आहे त्याला. परिच्छेदात नाव आलेलं आहे करमणूक. नंतरची कृती आहे कथा वाङ्मयाचे 2 प्रकार 1 गुण आहे. आणि 2 कथा वाङ्मयाचे प्रकार लिहायचे, ते पण नावं आहेत. दलित कथा आणि ग्रामीण कथा. आपण पाहूया परिच्छेदामध्ये उत्तरं आलेली आहेत ते. कथेची पूर्वपीठिका किंवा इतिहास. 1890मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली. या साप्ताहिकातून दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. इथे करमणूक एक उत्तर आलंय. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. लेखनतंत्रातही प्रयोग झाले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. हे कथेचे 2 प्रकार आले तिथे. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून सतत व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले. अशी जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. पुढची दुसरी कृती आहे कथेची पूर्वपीठिका थोडक्यात स्पष्ट करा. 2 गुण आहेत त्याला. कथेची पूर्वपीठिका. 1806 साली छापलेले बालबोध मुक्तावली हे मराठीतील गोष्टींचे पहिले पुस्तक होय. त्यानंतर पंचतंत्र 1815, हितोपदेश 1815, सिंहासन बत्तीशी 1824, इसापनीती कथा 1828, वेताळ पंचविशी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. मराठी ज्ञानप्रसारक या 1850 साली सुरू झालेल्या नियतकालिकातून अनेक लहान लहान गोष्टी प्रसिद्ध झाल्या. यातील बहुतेक सर्व गोष्टी रचनेच्या दृष्टीने अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. आजच्या कथेची खऱ्या अर्थाने सुरुवात 1890 साली झाली. प्रख्यात कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी त्या वर्षी करमणूक साप्ताहिक सुरू केले.
त्यातून त्यांनी दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या स्फुट गोष्टी लिहिल्या. पुढे अनेक कथाकारांनी अनेक अंगांनी मराठी कथा समृद्ध करीत नेली. ग्रामीण कथा, दलित कथा असे नवनवीन प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार झाला. विविध जातीधर्माचे लोक शिक्षणाच्या कक्षेत आले. स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. या सगळ्या समाज घटकांमधून कथालेखक निर्माण झाले. त्यामुळे जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या कथा मराठीत लिहिल्या जाऊ लागल्या. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 3 गुण आहेत त्याला. 1. कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात पटवून द्या. 2. शोधकथेची नायिका अनु स्वभावचित्र रेखाटा. दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे. फक्त 3 गुण आहेत. क्रमांक 1. कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. उत्तर. या कथेतील 1 रुपयाच्या नोटेचा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्ती आहे. त्या शोधाभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहते. कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे. त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याचे कारण आहे 1 रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्यही सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री 12:30-1 नंतर कथानिवेदक, मुक्ता व अणू बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परळहून निघाले होते तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडे दाम्पत्य घरी पोहोचते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या 1 रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अनुने सर्व हकीकत सांगितल्यावर एका 9-10 वर्षाच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अनु टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते. म्हणून शोध हे शीर्षक खूप समर्पक आहे. दुसरा प्रश्न. शोध या कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. उत्तर. अणू ही कथेची नायिका आहे. ती 4 चौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती तऱ्हेवाईक, विक्षिप्त वाटेल, पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती 5 वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशावेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अणू नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व अनु स्वतःसाठी घडवत होती. विभाग 4 उपयोजित मराठी आणि त्याला 9 गुण आहेत. कृती 4 अ आहे. खालीलपैकी 2 कृती सोडवा. 4 गुण म्हणजे एका कृतीला 2 गुण आहेत. 4 पैकी 2 सोडवायच्या. 1. मुलाखतीची पूर्वतयारी यावर थोडक्यात माहिती लिहा. 2. मुलाखतीचा हेतू स्पष्ट करा. 3. माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्ष जाहिरातच थोडक्यात सांगा. 4. अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा. क्रमांक 1. मुलाखतीची पूर्वतयारी. उत्तर. मुलाखत यशस्वी होण्यासाठी मुलाखतीची पूर्वतयारी आवश्यक आहे. मुलाखतदात्याच्या माहितीचे संकलन हा पूर्वतयारीतला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव, आवडीनिवडी, शिक्षण, कार्यकर्तृत्व, पुरस्कार, लेखन, वैचारिक भूमिका इत्यादींची माहिती मुलाखतकाराकडे असावी लागते. मुलाखतीचा विषय, मुलाखतीचा हेतू, मुलाखत ऐकणारा, बघणारा, वाचणारा वर्ग आणि मुलाखतीचा कालावधी यांचाही अभ्यास मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. मुलाखतीसाठी समर्पक प्रश्नावलीचा समावेश पूर्वतयारीत करावा लागतो. मुलाखतीचे माध्यम कोणते आहे याचाही मुलाखतीपूर्व विचार करावा लागतो. दुसरा प्रश्न. मुलाखतीचा हेतू किंवा उद्दिष्ट. एखाद्या थोर व्यक्तीच्या कर्तबगारीचा प्रवास जाणून घेणे आणि त्या व्यक्तीमधल्या माणसाचा शोध घेणे हा मुलाखतीचा मुख्य हेतू आहे. व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेता येतात. समाजाला आदर्श असणाऱ्या व्यक्तीचा कार्यप्रवास उलगडणे हे मुलाखतीचे उद्दिष्ट ठरते.
एखाद्या व्यक्तीचा कष्टमय जीवनप्रवास जाणून घेणे आणि मुलाखतीच्याद्वारे जनसामान्यांचे कुतूहल पूर्ण करणे हाही एक मुलाखतीचा हेतू असतो. एखाद्या घटनेवर तज्ज्ञ व्यक्तींची, विचारवंतांची मते, अनुभव, विचारांची दिशा जाणून घेणे आणि त्यांचा उपयोग जनजागृती व प्रबोधनासाठी करणे हेही मुलाखतीचे उद्दिष्ट असू शकते. विविध क्षेत्रातील घटना, विजय, सामाजिक समस्या, मानसिक समस्या यांची सर्वार्थाने उकल करणे हा मुलाखतीचा हेतू असतो. तिसरा प्रश्न आहे, माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच? उत्तर, माहितीपत्रक म्हणजे उत्पादनांची वैशिष्ट्ये सांगणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रकामुळे एका वेळी कमी खर्चात, कमी वेळेत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत, मोठ्या जनसमुदायांपर्यंत सविस्तर माहिती पोहोचवता येते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करीत असते. जनमत आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रक ही पहिली पायरी असते. माहितीपत्रकाने व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद साधला जातो. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते, तर ग्राहकाला उत्पादनावर विश्वास ठेवता येतो. माहितीपत्रक उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण करून ग्राहकाला आपलेसे करीत असते. चौथा प्रश्न, अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा. उत्तर, कोणत्याही संस्थेच्या कार्यक्रम किंवा सभेची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. कार्यक्रम किंवा समारंभाच्या प्रत्यक्ष सुरुवातीपासून ते समारोपापर्यंत अहवालात सर्व बाबींच्या नोंदी केलेल्या असतात. अहवालात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश असतो. कोणत्याही संस्थेसाठी अहवाल लेखन दस्तऐवज असते. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अहवाल लेखन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादीनुसार अहवाल लेखनाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार अहवाल लेखनाचा आराखडा वेगळा असू शकतो. अहवालातील नोंदी अचूक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. विश्वसनीयता हे अहवालाचे ठळक वैशिष्ट्य आहे. अहवाल निपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा आहे. कृती क्रमांक 2 आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणतीही एक कृती सोडवा. 5 गुण आहेत, 2 पैकी एकच लिहायचं आहे. 1. मुलाखत म्हणजे, आता इथे रिकाम्या जागेत एक शब्द न लिहिता पूर्ण उत्तर लिहायचं आहे. मुलाखतीची माहिती, मुलाखतीचा प्रारंभ, मुलाखतदात्याचे कार्यकर्तृत्व, अनेक भाषांचे वाचन, मुलाखतीचा समारोप किंवा खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहायची. प्रसिद्धीपत्रक, माहितीला प्राधान्य, वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. 5 गुणांच्यासाठी दोन्हीपैकी एक सोडवायचं आहे. आपण दोन्ही पण लिहूया. मुलाखत, पहिल्या प्रश्नाचं उत्तर, मुलाखत हा शब्द मुलाकात या अरबी शब्दावरून मराठीत आलेला आहे. भेट, गाठ, बोलाचाली, विचारपूस हे मुलाखत या शब्दाचे अर्थ आहेत. आपण एकमेकांशी बोलतो, विचारपूस करतो, म्हणजे आपण संवाद करतो. दुसऱ्यांविषयी माहिती जाणून घेताना आपण कधी प्रश्न विचारतो, तसेच आपणही काही प्रश्नांची उत्तरे देतो. थोडक्यात या प्रक्रियेला मुलाखत घेणे देणे म्हणतात. आधुनिक काळात मानवी जीवनाची अनेक क्षेत्रे विकसित झाली आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही तज्ज्ञ व कर्तबगार थोर माणसे आहेत. त्यांचे अनुभव, त्यांची यशस्वी वाटचाल जाणून घेणे आवश्यक आहे. या असामान्य व्यक्तींशी प्रश्नोत्तररूपी संवाद साधणे म्हणजे मुलाखत होय. लिखित, मौखिक, बोलणे, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपात मुलाखती घेतली जाऊ शकते. लोकप्रतिनिधी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, शास्त्रज्ञ, गायक, वकील, उद्योजक, शिक्षक, डॉक्टर, संपादक, गिर्यारोहक, कामगार, शेतकरी, सैनिक, पुरस्कार विजेते, अगदी गृहिणी, विद्यार्थी असे कोणीही आपल्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या असामान्य व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. मुलाखतीची सुरुवात आकर्षक, सहज व रसिकांच्या किंवा वाचकांच्या मनाला भिडणारी असावी. आधी मुलाखतदात्याचा अल्प परिचय देऊन अनौपचारिक गप्पांनी आरंभ करावा. मुलाखतदात्याशी सहज संवाद साधता साधता आवश्यक संदर्भ देऊन विषयाची प्रस्तावना करावी. मुलाखतदात्याच्या आयुष्यातील एखादा अनुभव, किस्सा सांगून वातावरण हलके फुलके करावे आणि मग मुख्य विषयाकडे चर्चा वळवावी. मुलाखतीच्या समारोपात मुलाखतीचा कालावधी लक्षात घेऊन मुलाखतकाराला परिणामकारक वक्तव्य किंवा बोलणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या समारोपात सारांश रूपाने मुलाखतीचा अर्क किंवा मूळ मुद्दे रसिकांसमोर मांडता यायला हवा. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. गोडी अपूर्णतेची या सूत्रावर मुलाखत संपणे हे मुलाखतीच्या यशाचे श्रेय मानले जाते. मुलाखतीच्या या टप्प्यावर उपस्थित रसिक श्रोत्यांना मुलाखतीत सहभागी
करून घेता येऊ शकते. काही मिनिटांसाठी मुलाखतदाता आणि रसिक यांच्यात खुला संवाद मुलाखतकार घडवून आणू शकतो. दुसरा प्रश्न आहे, माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये. माहितीला प्राधान्य. माहितीपत्रकाचा मुख्य हेतू माहिती देणे हा आहे. उपयुक्त विषयाची सुसंगत, सविस्तर व अचूक माहिती असणे आवश्यक आहे. संस्थेबद्दल विश्वासार्ह माहिती गरजेची असते. उदाहरणार्थ संस्थेचे कार्यालय, पत्ता, नोंदणी क्रमांक, बोधचिन्ह, संस्थेचे संचालक, अध्यक्ष यांचे संपर्क, ईमेल, वेबसाईट इत्यादी माहिती अचूक असावी. माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ व सत्य असावी. अतिशयोक्ती तसेच चुकीची माहिती माहितीपत्रकात असू नये. माहितीचे स्वरूप सुटसुटीत असावे. माहितीचा अतिरेक असता कामा नये. माहितीपत्रकाची भाषा साधी सोपी असावी. सामान्य लोकांना सहज आकलन होईल अशी भाषिक रचना असणे आवश्यक असते. माहितीपत्रकाचे वेगळेपण. बाजारात रोज नवनवी उत्पादने येत असतात. या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचे वेगळेपण टिकवणे आवश्यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळेपणाने करावी. दुसऱ्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे ठरण्यासाठी मजकुराची आकर्षक मांडणी, माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर, आकार, पानांची मांडणी, सुलेखन, अक्षरांची ठेवण इत्यादींद्वारे वेगळेपण आणणे आवश्यक आहे. आकर्षक मांडणी किंवा लेआउट. माहितीपत्रक दिसताक्षणी वाचावेसे वाटले पाहिजे. यासाठी माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक असायला हवी. माहितीपत्रकाचा आकार योग्य असावा. खूप मोठा किंवा लहान असता कामा नये. मध्यम आकारात माहितीच्या मजकुराची मांडणी नीटनेटकी करणे शक्य असते. माहितीपत्रकाच्या कागदाची निवडही महत्त्वाची असते. कागद अगदी हलका आणि अगदी जाड असणे योग्य नाही. बदलत्या काळात रंगीत माहितीपत्रक ग्राहकाला आकर्षित करीत असते. त्यामुळे शक्यतो रंगीत छपाई असावी. भाषाशैली. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे. माहितीपत्रकाची भाषा सोपी परंतु परिणामकारक असावी. माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळीक नसावी. मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी. विभाग 5वा व्याकरणाचा आहे आणि 10 गुण आहेत त्याला. एकूण 10 गुणांच्या कृती सोडवायच्या. कृती 5वी सूचनेनुसार कृती करा. पहिली, योग्य पर्याय निवडा. किती आतून हसतात ती, हे उद्गारार्थी वाक्य आहे. वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. पर्याय दिलेले आहेत. 1, ती आतून हसतात. 2, ती फार हसतात आतून. 3, ती आतून हसत राहतात. 4, ती खूप आतून हसतात. याचं उत्तर आहे ती खूप आतून हसतात. 2, सूचनेनुसार कृती करा. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. याचं प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे. त्याचं प्रश्नार्थक वाक्य होईल, जगात सर्व सुखी असा कोण आहे, आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. पुढची कृती आहे दुसरी, योग्य पर्याय निवडा. 2-2 गुणांच्या कृती आहेत. विद्यालय या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. पर्याय, अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास, विभक्ती तत्पुरुष समास, द्वंद्व समास. आणि याचं उत्तर आहे समासाचा प्रकार विद्यालय, विभक्ती तत्पुरुष समास. नंतरचं लंबोदर या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. त्याचं उत्तर आहे बहुव्रीही समास. तिसरी कृती आहे योग्य पर्याय निवडा. 2 गुण. आज लवकर सांजावले या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. पर्याय, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे भावे प्रयोग. खालील उदाहरणातील कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. 1, सुरेश भटांनी गझल लिहिली. अमर अभ्यास पहाटे करतो. माहुताने हत्तीस बांधले. समीरने पुस्तक वाचले. याचं अचूक उत्तर आहे अमर अभ्यास पहाटे करतो किंवा पहाटे अभ्यास करतो. 4, चौथी कृती आहे योग्य पर्याय निवडा. 2 गुण. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. पर्याय, अर्थांतरण्यास, अतिशयोक्ती, अनन्वय, अपनहुती. आणि अचूक उत्तर आहे अतिशयोक्ती. खालील उदाहरणातील उपमेय ओळखा. या आंब्यासारखा गोड आंबा हाच. यामध्ये उपमेय आहे आंबा आणि उपमानसुद्धा आंबाच आहे. शेवटची कृती 5, विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून अर्थ ओळखून लिहा. सोडून देणे, अनुस्वार देणे, सावध असणे, जागृत असणे. आणि याचं उत्तर आहे सोडून देणे. पुढची कृती आहे
विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. कोरोनाने आईचा मृत्यू होऊ नये, संजय त्याच्या दुःखाला विसर्ग देऊन कामाला लागला. यापेक्षाही तुम्ही वेगळा वाक्यात उपयोग करू शकता. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांची प्रथम सत्र परीक्षेची 50 गुणांची उत्तरपत्रिका पाहिलेली आहे. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांच्या अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. खूप प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला इथे मिळतील. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.